अनाथाचा नाथ, गोरगरिबांचा कैवारी आणि वाट चुकलेल्यांना वाट दावणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग। दरवर्षी लाखो वारकरी तहान भूक विसरून कित्येक किलोमीटर पायी प्रवास करून लाडक्या पांडुरंग व रुक्मिणी माईच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात। वारीत वाट चुकलेल्यांना आधार देण्याचे काम विठुराया करतो ह्याचीच प्रचिती या वारीत आली आहे। एका छोट्या रीलमुळे मुंबईतून हरवलेली माऊली पंढरपूरमध्ये सापडली आहे। नेमकी काय आहे काळजाला चटका लावणारी ही स्टोरी, तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। तर घडलं असं होतं की 17 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये महाराष्ट्रासह राज्यातील वारकऱ्यांनी गर्दी केली होती। लाखो भाविकांच्या गर्दीने विठुरायाची पंढरी नगरी दुमदुमली होती। ह्याच वारीत शिवाजी धुते नावाचा एक फोटोग्राफर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते। आषाढी वारीत फिरताना विविध फोटो, विविध क्षण, भक्तीत रमलेले वारकऱ्यांचे फोटो ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करीत होते। ह्याच गर्दीत एक रेनकोट विक्री करणारा मुलगा त्यांच्या नजरेत पडला। 20 रुपयाला रेनकोट, भर पावसात त्याने रेनकोटची विक्री करण्याची धडपड व संघर्ष त्याच्या मनाला भावला। त्याचा हा संघर्ष व्हिडिओमधून मांडण्याचा त्यांचा विचार आला आणि त्यांनी एक रील शूट करण्यास सुरुवात केली। त्या रीलमध्ये एक चिमुकला घोंगटा विक्री करताना दिसत आहे। घोंगटा विक्री करत असतानाच पैसे सुट्टे नसल्यामुळे तो चिमुकला एका माऊलीकडे जातो आणि त्या रील्समध्ये ती माऊली शूट होते। त्यानंतर ही रील्स प्रचंड व्हायरल होते। त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते। रील्स व्हायरल झाल्यानंतर शिवाजी धुते यांना मुंबईवरून एक फोन आला। त्या रील्समध्ये दिसणारी माऊली ही दुसरी तिसरी कुणी नसून ती माझी आई असल्याचे सांगितले आणि हा व्हिडिओ कुठे शूट केला ह्यावर चर्चा देखील झाली। त्यानंतर पंढरपूरमध्ये शोधाशोध सुरू झाली। लाखोंच्या गर्दीत त्या माऊलीला शोधण्याचे काम सुरू झाले आणि अवघ्या काही तासातच ती माऊली चंद्रभागेच्या तीरावर सापडली। एका रील्समुळे 1.5 वर्षापासून हरवलेली माऊली सापडली हा योगायोग म्हणायचा का विठ्ठलाचा चमत्कार, यावर नेटकरी वर्गातून सोशल मीडियावर चर्चा देखील रंगली जात आहे। नेमकं ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।